चालू करतोय आता. वैष्णवी कदम, तुम्ही ना प्रतीक्षाला फोन करून सांगा लेक्चर जॉईन करण्यासाठी, है ना. सांगा त्यांना, फोन करून सांगा लेक्चर जॉईन करण्यासाठी. कंटेंट मोठा स्ट्रॉंग कंटेंट आहे आजचा. ओके. तर गाईज आपण डिस्कस करतोय, आज आपण काय डिस्कस करतोय मुलांना, वी आर डिस्कसिंग द 13 ग्रुप एलिमेंट. पी ब्लॉक मधले जे एलिमेंट आहेत आपले ऍसिड सोबत कसं काय रिॲक्ट करतात, हा पॉइंट आपण आज डिस्कस करतोय. आता ह्यामध्ये पहिला पॉइंट लिहून घ्या मुलांनो. आपले एलिमेंट कोणकोणते तरी मुलांनो, 13 ग्रुप एलिमेंट मधले एलिमेंट आहेत बोरॉन, अल्युमिनियम, Ga, आयन आणि Tl, राईट ना. हे एलिमेंट आहेत. हे ऍसिड सोबत आणि अँड अल्कली करतो मुलांना. लगेच ऍसिड आणि बेस सोबत रिएक्शन करूयात आपण. दोन्ही पॉइंट एकत्रच घेतो मी. ऍसिड अँड अल्कली सोबत बघूयात. पहिला मेंबर कोणता आहे रे मुलांनो? पहिला मेंबर बोरॉन आहे. बोरॉन सगळ्यात चांगला एलिमेंट आहे तुमच्यासाठी. बोरॉन नॉट रिॲक्ट with acid and alkali even at moderate temperature. Even at moderate टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर जास्त असलं तरीही बोरॉन हा कुणाशी रिॲक्ट करत नाही रे मुलांनो, ऍसिड आणि बेस सोबत रिॲक्ट करत नाही. ही स्टेटमेंट आवडली का? खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट होती. ओके ना गाइस. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड ऍसिड अँड अल्कली हा पॉइंट आपण बघतोय. त्यामध्ये बोरॉन, अल्युमिनियम, Ga, आयन, Tl, त्यापैकी जो बोरॉन आहे मुलांनो तो ऍसिड सोबत पण रिॲक्ट करत नाही आणि बेस सोबत पण रिॲक्ट करत नाही. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. इवन त्यांचं टेम्परेचर जरी वाढवलं तरी. होप सो ही रिॲक्शन समजली असेल. आता जाऊयात मुलांनो अल्युमिनियमच्या रिॲक्शन कडे. पुढच्या स्लाइड वरती घेतो, राईट. अल्युमिनियम मुलांनो इकडे बघा, पहिल्यांदा सुरू. अल्युमिनियम रिॲक्ट विथ HCl, ओके ना. फॉर्मेशन ऑफ AlCl3 प्लस H2. AlCl3 प्लस H2 जर बॅलन्स करायचं असेल तर ह्याला 2 करा आणि ह्याला 6 करा, तर इथे किती भेटतील रे मुलांना? इथं 2 होतील आणि इथे H किती निघतील बाहेर? 3H2 निघतील. राईट ना गाइस. म्हणजेच अल्युमिनियम कॅन रिॲक्ट विथ HCl फॉर्मेशन ऑफ AlCl3 प्लस लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. ही रिॲक्शन आहे मुलांना. म्हणजेच अल्युमिनियम रिॲक्ट करतो. कुणासोबत करतो? HCl सोबत करतो. क्लिअर गाइस. अल्युमिनियम रिॲक्ट करतो. कुणासोबत रिॲक्ट करतो? HCl सोबत रिॲक्ट करतो. ऍक्च्युअली रिॲक्शन काय बघा मुलांनो, ऍक्च्युअली स्टेटमेंट बघा. ही एक रेफरन्स साठी रिॲक्शन घ्या. तुमच्या एनसीईआरटी मध्ये असं दिलेलं आहे, अल्युमिनियम dissolve in dilute HCl. व्हॉट इज माय डायल्यूट? डायल्यूट म्हणजे याच्यामध्ये वॉटर आहे मुलांना. याच्यामध्ये काय आहे? वॉटर आहे. डायल्यूट HCl अँड लिबरेट हायड्रोजन गॅस. क्लिअर गाइस. म्हणजे सेम रिॲक्शन आहे, फक्त कंडिशन काय करायचं मुलांनो, हा सॉलिड असेल, हा ऍक्वेस असेल. ऍक्वेस म्हणजे लिक्विड स्टेट, ओके ना मुलांनो. आणि हा ऍक्वेस मध्ये असल्यानंतर ह्याचे वेगळे रूपांतर होतात मुलांनो. हे 2 मॉलिक्यूल ऑफ अल्युमिनियम Cl3 जो ऍक्वेस आहे ना मुलांनो, इथं ऍक्वेस म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? हा आयॉन फॉर्म मध्ये भेटेल मुलांनो. आयॉन फॉर्म मध्ये कसं काय भेटेल ते सांगतो मुलांनो.
याचे आयॉन्स कसे बनतात, ह्याचे आयॉन्स बनतील असे, याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल ऑफ अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह बनेल आणि याच्यामध्ये किती क्लोरीन आहे तरी मुलांना 3 दुनी 6 6 मॉलिक्यूल ऑफ Cl निगेटिव्ह बनेल. म्हणजे 2 मॉलिक्यूल ऑफ अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आणि 6 मॉलिक्यूल ऑफ सॉरी 6 मॉलिक्यूल्स ऑफ Cl निगेटिव्ह बनेल मुलांना. अशा टाइपची रिएक्शन होईल. जर ओव्हरऑल रिएक्शन जर बघायचं असेल तर अशा टाइपची रिएक्शन लिहायची मुलांना. हे रेफरन्स साठी सांगितलं मी तुम्हाला. फायनल रिएक्शन अशी लिहायची, म्हणजे अल्युमिनियम HCl सोबत रिएक्ट झाल्यानंतर तो डिझॉल्व्ह होतो आणि लिबरेट हायड्रोजन गॅस. त्याची रिएक्शन फायनल काय असेल, जी इम्पॉर्टंट आहे, रेड पेन मध्ये लिहितो मी रिएक्शन. असं लिहायचं 2 मॉलिक्यूल ऑफ Al प्लस 6 HCl aqueous लिहितो मी. फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ Al ट्राय पॉझिटिव्ह प्लस 6 Cl निगेटिव्ह प्लस 3 molecule of H2 gas liberate. This is a reaction present in the NCERT. ही रिएक्शन आणि ही रिएक्शन सेमच आहे, फक्त इथं आयॉन्स बनवले त्याचे. इथं आपण असं कंपाऊंड बनवलं, कारण इथं असं का बनवलं, कारण ते पाणी टाकल्यानंतर त्याचे आयॉन्सच बनतात. ही ती स्टेटमेंट आहे. होप सो ही रिएक्शन समजली असेल. दॅट इज मीन्स व्हॉट गाइज, अल्युमिनियम डिझॉल्व इन द डायल्यूट HCl अँड लिबरेट द हायड्रोजन गॅस. ही स्टेटमेंट सगळ्याला समजली असेल. लिहून घ्या मुलांना फास्ट. ही स्टेटमेंट लिहून घ्या फास्ट. झालं का? झालं का रे मुलांनो? ओके. HCl सोबत झालं. आत्ताच न्यूज भेटली मुलांनो, आपला जो मुलगा होता ना, कालची एक्झाम दिली, त्याला स्कोर ऑलमोस्ट 590 to 600 मार्क्स येतात आपल्या क्लासच्या मुलाला. आपल्याकडे जो मुलगा होता ना, जे रिपीटरला 2-4 मुलं होते, त्यापैकी एक मुलगा 590 ते 600च्या जवळपास येतो मुलांना. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वालिटी थिंग्स गाईज. आपण क्वालिटी प्रोव्हाइड करतो, राईट ना. असे स्कोरिंग येतात मुलांना, बघा बरं. म्हणजे शेवटपर्यंत राहिले. परवाच्या विषयाचं लेक्चर घेतलं मुलांना या मुलाचं, ठीक आहे ना. 2-2 तास 3-3 तास एकट्याचे लेक्चर घेतले मुलांना. विचार करा, प्रायव्हेट गोष्टी खूप महत्वाच्या असतात लाईफमध्ये. आणि ते आपण, आत्ताच मेसेज आला मला, सर 590 ते 600च्या जवळपास मला स्कोरिंग येते. सगळं काही 2-3 क्वेश्चन्स मध्ये आहेत प्रॉब्लेम्स होतात थोडेफार. तेच बघतोय आता. ते टाकलाय मेसेज केमिस्ट्रीमध्ये किती ते, ठीक आहे. तर वन ऑफ द गुड स्कोरिंग इज MBBS फिक्स आहे, राईट ना. MBBS फिक्स आहे. प्रायव्हेट राहणं महत्वाचं आहे. काही मुलं गंगेला मिळाले, मोठ्या मोठ्या क्लासला लावले ऍडमिशन्स आणि गंगेला वाहून गेले रे मुलांना. आणि अल्टरनेटिव्हच नाहीये, कारण कंटेंट जे देतोय, जसं मी बोललो होतो वाक्य तसं लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन वरती प्रश्न आला सहज. सेम 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 पॉलिमर वरती प्रश्न आले मुलांना. कोणता ऍडिशनल पॉलिमर दाखवतो, टेफ्लॉन वरती प्रश्न आला. बघा, विचार करा. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या झाल्यात, पण हळूहळू चालू आहे, आपल्या सक्सेस कडे चालू आहे. ठीक आहे, चला असो. HCl अल्युमिनियमची कळली का? अल्युमिनियम ऍसिड सोबत रिएक्शन झाली. आता अल्युमिनियम बेस सोबत करायचे मुलांना रिएक्शन. अल्युमिनियमची रिएक्शन कोणासोबत करायची? बेस सोबत, बरोबर ना. पुन्हा आता दुसरी स्टेटमेंट, अल्युमिनियम रिएक्ट विथ अल्कली, ओके ना, अल्कली, दॅट इज ॲक्वेस अल्कली, आणि लिबरेट. काय बाबा? लिबरेट्स
हायड्रोजन, लिबरेट्स हायड्रोजन गाईज, राईट ना. तर रिएक्शन कशी असेल बाबा, अल्कली म्हणजे कोण असेल, अल्कली म्हणजे NaOH असेल. अल्कली म्हणजे आपण NaOH सोबत रिएक्शन करूयात. कशाचे, ऍक्वेस NaOH, पाण्यामध्ये टाकलेला NaOH सोबत रिएक्शन करूयात. रिएक्शन कशी असेल मुलांनो, रिएक्शन बघा, रिएक्शन असे असेल 2 molecules ऑफ अल्युमिनियम प्लस 2 molecule of NaOH प्लस 6 molecule of H2O, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल. बघा मुलांनो कसं कसं झालं रे मुलांनो, 2 NaOH आणि 6 molecule of H2O, 2 4 6 लक्षात ठेवण्यासाठी, बरोबर ना. इथं कंपाऊंड भेटतो मुलांनो. कंपाऊंड बघा, हा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे. कसा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे, 2 molecule of Na, हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे. फक्त लिहून घ्या AlOH टेकन 4 टाइम्स, ठीक आहे ना. हा ऍक्वेस आहे, प्लस इथं 3 molecule of H2 निघून जातात, 3 molecule of H2. हा कंपाऊंड आहे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे मुलांना. काय आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. हा चॅप्टर मध्ये याचं नाव वगैरे तुम्हाला कळेल, नाव पण तुम्हाला मी आत्ताच सांगतो. याचं नाव आहे मुलांनो, याचं नाव आहे सोडियम. क्लिअर गाईस, याचं नाव काय आहे, सोडियम. सोडियम साठी सोडियम. किती हायड्रॉक्सी आहेत, 4 हायड्रॉक्सी आहेत. टेट्रा हायड्रॉक्सी, टेट्रा हायड्रॉक्सी साठी हायड्रॉक्सो म्हणतात, हायड्रॉक्सो, बरोबर ना. अल्युमिनियम हा इथे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. निगेटिव्ह स्पेसिसला अल्युमिनिएट ATE लागतं निगेटिव्ह स्पेसिसला. त्याचं नाव आहे मुलांनो अल्युमिनिएट थर्ड, अल्युमिनिएट थर्ड, ठीक आहे. अल्युमिनिएट थर्ड अशा टाइपचं याचं नाव आहे मुलांनो, सोडियम टेट्राहायड्रॉक्सी अल्युमिनिएट थर्ड. ठीक आहे गाईज, हा कंपाऊंड होता. जसंच तसं रट्टा मारायचं मुलांनो ह्या रिएक्शन साठी. आणि हे नावाबद्दल पूर्ण एक्सप्लेनेशन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये एक्सप्लेनेशन येईल, फक्त नोट डाऊन करून घ्या. म्हणजेच काय सांगायचं होतं उद्देश तुम्हाला, अल्युमिनियमची रिएक्शन ऍक्वेस अल्कली सोबत झाल्यानंतर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. लिहून घ्या. ठीक आहे. ओके, फाईन ना मुलांनो. स्टेटमेंट कळली का, झालं का लिहिणं? लिहिणं झालं असेल तर सांगा. आणि एक खूप महत्वाचे थर्ड स्टेटमेंट अल्युमिनियम बद्दल, अल्युमिनियमची आणि नायट्रिक ऍसिडची रिएक्शन करायचं आहे. झालं. अल्युमिनियम गाइस, अल्युमिनियम डज नॉट रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड. आता हे स्टेटमेंट लिहितो मुलांना, बघा बरं. अल्युमिनियम डज नॉट रिएक्टिव्ह विथ नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड म्हणजेच HNO3. का रिॲक्ट करत नाही, माझा प्रश्न आहे, का नाही रिॲक्ट करत? कारण मुलांनो, जर पाहिलं जर अल्युमिनियमचं स्ट्रक्चर पाहिलं गाईज, हे अल्युमिनियमचा तुकडा आहे, बरोबर का. हे रेड कलरचे जे आहेत ना, ऑक्साईड बनतात मुलांनो त्याच्या लेअर वरती. काय बनतात, ऑक्साईड बनतात. काय बनतात मुलांनो, ऑक्साईड बनतात. आणि हे काय करतात, प्रोटेक्ट करतात. आणि त्यामुळे अल्युमिनियम सोबत रिॲक्ट होत नाही. का रिॲक्ट करत नाही मुलांनो? अल्युमिनियम डज नॉट रिॲक्ट विथ नायट्रिक ऍसिड बिकॉज ऑफ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ऑक्साइड म्हणू शकतो का मी, बिकॉज ऑफ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ऑक्साइड. प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ऑक्साइड. क्लिअर झाला का मुलांनो पार्ट? पॉइंट क्लिअर झाला का? अल्युमिनियम डज नॉट रिॲक्ट विथ नायट्रिक ऍसिड
बिकॉज इट्स हॅव द प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ऑक्साइड. खूप जबरदस्त पॉइंट होता मुलांनो, खूप जबरदस्त पॉइंट होता, नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या रे मुलांनो. एकदम साधारण लँग्वेज मध्ये चालू आपलं सगळं कंटेंट देणं. चालू मूड नेक्स्ट वन. हे झालं अल्कली सोबतचं मुलांनो. हे काय झालं अल्कली सोबत. रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन्स. नवीन पॉइंट टाका मुलांनो, नवीन पॉइंट टाका. नवीन पॉइंटचं नाव आहे रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन. रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन. रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन्स. झालं का रे मुलांनो, झालं का? इम्पॉर्टंट रिएक्शन बघा मुलांनो. आपण कोणाचं बघतो रे मुलांनो? वी आर डिस्कसिंग द 13 ग्रुप एलिमेंट. वी आर डिस्कसिंग द 13 ग्रुप एलिमेंट. 13 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. म्हणजे यांचे बॉन्ड किती असतील मुलांनो? याची व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड किती असतात मुलांनो? 3 बॉन्ड असतात. किती बॉन्ड असतात? 3 बॉन्ड असतात. क्लिअर का मुलांनो? म्हणजेच एका एलिमेंटला किती हॅलोजन लागणार आहेत? एका एलिमेंटला किती हॅलोजन्स लागणार आहेत मुलांनो? 3 हॅलोजन्स लागणार आहेत. 3 हॅलोजन काय असतील? अटॅच असतील मुलांनो, अटॅच असतील. एकदम मराठीमध्ये लिहितो मुलांनो, व्हॉट्सअप वाली लँग्वेज. असतील, बरोबर ना? कसं काय मुलांनो? बघा बरं कसं असेल. जर फॉर एक्झाम्पल बघा बरं का मुलांनो, ऐका शांतपणे एक्सप्लेनेशन देतो, ऐका. आता हा पॉइंट इथे क्लिअर करतो. जर मी बोरॉन घेतला मुलांनो, काय घेतला मी? बोरॉन घेतला. याची रिएक्शन कोणासोबत केली मी? हॅलोजन्स घ्या. हॅलोजन इज रिप्रेझेंट बाय X2, बरोबर का? असं केलं तर मी इथं 2 मॉलिक्युल ऑफ बोरॉन घ्या, तर इथे घ्या मुलांनो 3 मॉलिक्युल ऑफ Cl2. इथे काय बनेल रे मुलांनो? 2 मॉलिक्युल ऑफ बोरॉन X3 बनेल. क्लिअर का? 3 मॉलिक्युल ऑफ बोरॉन X3. म्हणजेच बोरॉनला किती बॉन्ड झालेत? बोरॉनला 3 बॉन्ड झालेत. म्हणजेच ओव्हरऑल रिएक्शन मी असं लिहू शकतो का? आपले 13 ग्रुप एलिमेंट जे आहेत, BAGIT, राईट ना? बागीत, HALGAIN आणि TL, राईट ना? हे आपले 13 ग्रुप एलिमेंट आहेत. एवढे हे जे 5 लोक आहेत ना आपले, 5 लोकांसाठी मी ई न रिप्रेझेंट करतो मुलांना. एवढ्यासाठी एक एलिमेंट साठी सिम्बॉल काय ठेवतो? ई ठेवतो. तर आणि हा X साठी, आणि जे हॅलोजन्स आहेत आपले, हॅलोजन्स कोण आहेत बाबा? X इक्वल टू काय असेल? 17 ग्रुप एलिमेंट, राईट ना? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे हॅलोजन्स आहेत, राईट ना? त्याच्यासाठी मी काय केलं? X केलं. म्हणजे ई आणि X मध्ये रिएक्शन करतो. ई प्लस X मध्ये मी रिएक्शन करतोय. कळतंय का मुलांनो? ई प्लस X मध्ये मी रिएक्शन करतोय. तर कंपाऊंड कसं होईल? रिएक्शन कशी होईल ते सांगणार आहे मी तुम्हाला. याच्यामध्ये ई म्हणजेच काय रे मुलांनो? आपला 13 ग्रुप एलिमेंट. ई प्लस X म्हणजे काय? X2 घ्या. 3 मॉलिक्युल ऑफ X2 म्हणजे हॅलोजन्स. कंपाऊंड कसे बनतील रे मुलांनो? आता सांगितल्याप्रमाणे 2x3 अशा टाईपनं बनतील. X बरोबर कोण कोण असेल? X बरोबर असेल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असेल. ओके ना? ई बरोबर काय असेल? 13 ग्रुप एलिमेंट असतील बागेत आपले. अशा टाईपची रिएक्शन होईल मुलांनो. दॅट इज रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन. काहीच होत नाही मुलांनो. जर फॉर एक्झाम्पल एक रिएक्शन जरी बघायचं असेल तर 2 मॉलिक्युल ऑफ बोरॉन घ्या मुलांनो, 3 मॉलिक्युल ऑफ Cl2 घ्या, तर इथं काय होईल? 2 मॉलिक्युल ऑफ बोरॉन ट्रायक्लोराइड. असा कंपाऊंड हॅलोजनेटेड बोरॉन आणि हॅलोजनची रिएक्शन बोरॉन ट्रायक्लोराइड बनेल. अवघड आहे का? दॅट इज अ पॉइंट नेम्ड ॲज अ रिएक्टिव्हिटी टुवर्ड द हॅलोजन. होप सो हा पॉइंट समजला असेल. नोट डाऊन करून घ्या फास्ट.
पॉइंट समजला असेल, नोट डाऊन करून घ्या. साध्याने सिंपल लँग्वेज मध्ये हा पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. झालं का? ह्याला काय म्हणतात रे मुलांनो? ऐका, आता इकडे इम्पॉर्टंट बघा, एक स्टेटमेंट टाकणार आहे आणि हा पॉइंट इथे क्लिअर करणार आहे. ह्या पॉइंटला काय म्हणतात? ट्राय हायलाइट्स म्हणतात. काय म्हणतात रे मुलांनो? ट्राय हायलाइट्स. ट्राय हायलाइट्स म्हणतात मुलांना, राईट ना? आणि ट्राय हायलाइट्स कसे असतात? ब्रँडेड असतात. म्हणजेच काय असतात? कोव्हॅलेंट इन नेचर असतात. कोव्हॅलेंट इन नेचर. त्यांचं नेचर कसं असतं? ब्रँडेड असतं. कोव्हॅलेंट इन नेचर. क्लिअर झालं का रे मुलांना? क्लिअर झालं का? कोव्हॅलेंट इन नेचर BCl3 इज ट्रायहालाइड आहे मुलांना, आणि ह्यांचं नेचर कसं आहे? कोव्हॅलेंट आहे. कसं नेचर आहे? कोव्हॅलेंट आहे. होप सो हा पॉइंट समजला असेल. ओके ना गाइस? नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या रे मुलांनो. नेक्स्ट पॉइंट आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ बोरॉन. शेवटचा पार्ट आहे मुलांनो 13 ग्रुप एलिमेंटचा. उद्यापर्यंत 13 ग्रुप एलिमेंट संपून जाईल. पॉइंटचं नाव लिहून घ्या रे मुलांनो. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पॉइंटचं नाव आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ बोरॉन. त्यापैकी कोणकोणते आहेत रे मुलांनो? नावं सांगतो मी, फटाफट नोट डाऊन करून घ्या. आपल्या सिलेबस मध्ये कोणकोणते ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्याबद्दल आपले डिटेली अंडरस्टँड करायचं आहे. पहिला आहे मुलांनो आर्थोबोरिक ऍसिड. आर्थोबोरिक ऍसिड. दुसरा कोणता आहे मुलांनो? दुसरा आहे बोरॅक्स. हा. तिसरा आहे हायड्रोबोरेन गाइस. तिसरा कोणता आहे? तिसरा आहे डायबोरेन म्हणलं तर चालेल. डायबोरेन. याचा फॉर्म्युला आहे H2B6 B2 सॉरी याचा फॉर्म्युला आहे B2H6. याचा फॉर्म्युला काय? डायबोरेनचा B2H6. हे सगळं डिटेली बघायचं आपल्याला. थर्ड कंपाऊंड आहे, फोर्थ कंपाऊंड आहे मुलांनो. असे तीन कंपाऊंडच आहेत आपल्या सिलेबस मध्ये. 3 कंपाऊंड बद्दल आपल्याला डिस्कस करायचं गाइस. ओके ना? 3 कंपाऊंड बद्दल आपल्याला डिस्कस करायचं. शाळा स्टार्ट विथ आर्थोबोरिक ऍसिड. पुट ऑफ द फर्स्ट हेडिंग गाइस आर्थोबोरिक ऍसिड. सगळ्यांनी पहिल्या सुरू हेडिंग टाका. ते 3 पॉइंट संपल्यानंतर आपला 13 ग्रुप एलिमेंट संपून जाईल. राईट? थर्ड पॉइंट आहे आर्थोबोरिक ऍसिड. आर्थोबोरिक ऍसिड. पुट ऑफ द हेडिंग. Put on the next heading guys. आर्थोबोरिक ऍसिड. कमेंट मध्ये पण टाका आर्थोबोरिक ऍसिड. आणि याचा फॉर्म्युला कसा आहे बघा मुलांनो. याचा फॉर्म्युला आहे H3BO3. याचा फॉर्म्युला काय आहे? H3BO3 याचा फॉर्म्युला आहे मुलांनो. याला लिहितात कसं बघा मुलांनो. याला लिहितात कसं? याला असं पण लिहितात BOH3. BOH3 लिहितात कसं? BOH3 न पण लिहितात. कारण 3 H आहेत इथे. इथे H किती आहेत? 3 H आहेत. आपल्याकडे O पण 3 आहेत. 3 H असतील आणि 3 O असतील तर ह्याला मी OH3 लिहू शकतो ना असं बाबा. तर बोरॉन तर एकटाच आहे की. म्हणजेच काय झालं? BOH3 झालं.
BOS3 झालं आणि BOS3 किंवा S3BO3 ला काय म्हणतात? आर्थोबोरिक ऍसिड म्हणतात. डोक्यात एकदम भिल्ल पाहिजे मुलांनो. आर्थोबोरिक ऍसिड म्हणल्यानंतर आजचा एकच पॉईंट घेणार आहे मी. आर्थोबोरिक ऍसिड नंतर मीटिंग बंद करणार आहे. आर्थोबोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो? S3BO3 किंवा BOS3 टेकन थ्राइस. BOS3 दॅट इज कॉल्ड एज आर्थोबोरिक ऍसिड. ह्याच्यामध्ये हा बोरॉनचा कंपाऊंड आहे. आपला 13 ग्रुप एलिमेंट आहे. बोरॉन आहे मध्ये मुलांनो. ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन लिहितोय मुलांनो. ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघा मुलांनो. काय काय आर्थोबोरिक ऍसिड बद्दल. हा कसा असतो रे मुलांनो? जसा पेन आहे ना, पेनचा कलर कसा आहे बघा. हा कसा असतो? व्हाईट. पेन पण व्हाईटच आहे. व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतो. अजून हा कसा असतो? स्पायरिंगली. स्पायरिंगली म्हणजे खूप कमी. स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर. स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर म्हणजेच काय रे मुलांनो? व्हॉट इज मिनिंग ऑफ स्पायरिंगली? हा एक वर्ड असेल तुम्हाला, हा त्याची मिनिंग तुम्हाला समजणार नसेल गाइस. व्हॉट इज बाय स्पायरिंगली? खूप कमी सोल्युबल